लताबाईंच्या बालवयातल्या सगळ्यात पहिल्या आठवणी आहेत त्या खानदेशातील वाकनेर नावाच्या छोट्या खेड्याविषयी. तिथं त्यांच्या आजीचं एक छोटंसं घर होतं. ते त्यांना खूप आवडायचं. आजीच्या घरामध्ये छोटंसं देवघर होतं. सायंकाळी सगळेजण त्या देवघरामध्ये जमायचे. आजी त्या ठिकाणी भजन आरती ऐकवायच्या. या आजीला आश्चर्य वाटेल आपल्याला, खूप लावण्यासुद्धा पाठ होत्या. लावण्याचे विविध प्रकार त्यांना चांगलेच माहिती होते. त्यातलाच एक प्रकार म्हणजे बैठकीची लावणी. या लावणीची बैठक शास्त्रीय संगीताची आहे असं लताबाई म्हणतात. शृंगारिक काव्य म्हणताना उत्तानता आणि उल्हसितपणा यातील सूक्ष्म सीमारेषा आहे. ती जर अचूक सांभाळता आली तर कुठंच अश्लीलता निर्माण होत नाही. लावणी गात असताना त्यामधलं लावण्य खुलून दिसलं पाहिजे. लताबाईंनी गायलेल्या गाण्यात लावणीचा ठसका तर आहेच आणि मोहकताही आहे. हेच लताबाईंच्या लावणी गाण्याचं वैशिष्ट्य. राजसा जवळी जरा बसा ही नाधो महानोरांची लावणी लताबाईंना देखील अतिशय आवडायची. लावणी सम्राज्ञी गुलाबबाईंनी ही लावणी सादर करावी अशी इच्छा दीदींनी व्यक्त केली आणि दीदींच्या शब्दानुसार गुलाबबाईंनी ही दर्जेदार लावणी सादर केली आणि ती अजरामर ठरली. अशी ही दर्जेदार बैठकीची लावणी. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिता तुम्हा बिन पायी. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिता तुम्हा बिन पायी. पूर्णता करू शिणगार सांगा तरी काही. राजसा जीव हा पिता तुम्हा बिन बाई. कोणता करू शिणगार सांग तरी काही. जीव हा पिता तुम्हा बिन बाई. कोणता करू शिणगार